कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील ऐरोली परिसरात मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून अमित मौर्य हे गंभीर जखमी झालेत। ही घटना 6 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11:50 सुमारास ऐरोली सेक्टर 1 मधील छत्रपती शिवाजी रहिवासी चाळ परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार अमित मौर्य आणि संदीप गवस हे दोघे त्या परिसरात उभे असताना अज्ञात इसमाने अचानक गोळीबार केला। या हल्ल्यात अमित मौर्य यांच्या मानेत गोळी लागून ते गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ ऐरोली येथील इंद्रावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पाहणी दरम्यान 4 राऊंड फायरिंग झाल्याचे समोर आले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मोटारसायकलवर येऊन गोळीबार करून फरार झाल्याचे दिसून आले। दरम्यान या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे।